मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आपण गाडीतली कॅरेटं खाली केली आणि गाडीत कॅरेटं भरून आपण निघालो परतीच्या मार्गाला. मग म्हणलं महाराष्ट्रात डिझेल भेटत नव्हतं. मला म्हणलं इथंच टॅंकी फुल करा, कारण कसं आहे परत अडचणी यायला नको. आता रात्रीचा 3 वाजले होते निघायला. आपण तर आलतो लवकर, पण आम्हाला केला उशीर. मग म्हणलं चालायचं जाऊ द्या. आता निघालो खणखण गावाकडं. पुढे आलो कमलापूरला. मग यायला झोप. मग मस्तपैकी 4 वाजता नाश्ता केला. एक कडक चहा मारला मामापाशी. मग म्हणलं आता काही टेन्शन नाही. सणकावीत जाऊ गावाकडं. काय गावाकडं पोचायला वाजले 6:30. सकाळी सकाळी अंघोळ केली, फ्रेश झालो. नवीन ड्रेस घातला मोईननं, मी पण एक नवीन ड्रेस घातला. आता म्हणलं आपली गाडी पण होती भाड्यानं, अनवर भाऊचा आणायचा होता पसारा. पोचलो लग्नाच्या ठिकाणी, सर्व मित्र परिवार. लग्न लागलं, बाहेर आलो, मस्तपैकी एक एक आईस्क्रीम खाल्लं. जुन्या आठवणी हो लहानपणीच्या सुटत नाहीत. मग काय मोईन जरा देत होता सर्वांना लेक्चर. तेवढ्यात म्हणलं भाऊसोबत जाऊन एक फोटो काढून येऊ. फोटो वगैरे काढली मस्तपैकी. आता म्हणलं इथं काय सैलानी भाऊ होता, सर्व मित्रपरिवार. भाऊ म्हणला इथं आपल्याला व्हिडिओमध्ये घ्यायलाच लागते, काहीच टेन्शन नाही. अनवरला गरमी होऊ लागली म्हणून आणून लावलं कूलर. मग काय आज आली आपली आपल्यावर बारी, कारण कसं आहे रोज आपण सर्वांचे व्हिडिओ काढतो. आज मोईन म्हणला आज व्हिडिओ तुमचा काढायचा. आज तुमच्याबद्दल 2 शब्द सांगा. मी म्हणलो आपल्यासोबत 2 शब्द सांगायसारखे आपल्याकडे काही 2 शब्द नाहीत भाऊ, कारण जे चालू आहे आयुष्य ते बरं चालू आहे आणि तुमच्यामुळे चालू आहे, बस एवढंच. मग काय सर्व मित्रपरिवाराकडे व्हिडिओ फिरवला. भाऊ काय जोमातच होता आज. सर्व मित्रपरिवार सोबत असला ना मजाच वेगळी असते हो लग्नामध्ये. काय ना काय कुठाने करतच असते. भाऊला म्हणलं आम्हाला म्हणलं 2 शब्द नक्की सांगा. मी म्हणलो 2 शब्द काय नाही भाऊ, असंच प्रेम राहू द्या आणि तुमची असंच साथ राहू द्या. नक्कीच एक दिवस मोठं काहीतरी करून दाखवू. मग काय मोईननं कॅमेरामॅन दिला हातात. मग थोड्या वेळानं म्हणलं चला लागल्या होत्या भुका, जेवण करू. मग काय भाऊसोबत जेवायला बसलो. अक्षय होता, सर्व मित्रपरिवार होता. मग सर्वांना जेवण वगैरे केलं आणि लई इच्छा होती आपल्या हबीब भाऊची व्हिडिओमध्ये यायची. भाऊ म्हणला आम्हाला व्हिडिओमध्ये घेत नाही आणि आपण व्हिडिओ कॉल लगेच भाऊ येत होता. भाऊला म्हणलं आज व्हिडिओमध्ये बी नक्की घेऊ. भाऊचा पण लई दिलदार स्वभाव आहे. भाऊसोबत व्हिडिओ वगैरे घेतला. गाडीमध्ये सर्व मित्रपरिवाराने घरपसारा भरला आणि निघालो आपण बेलूरच्या दिशेनं. मग म्हणलं काही अडचण नाही. आपल्यासोबत आबिब होता, मोईन होता. थंड पिलो आणि पोचलो अनवर भाऊच्या घरी. सर्व मित्रपरिवार होता, त्यामुळं म्हणलं काही अडचण नाही, आता लगेचच खाली करून देऊ. पसारा खाली करतच होतो, तेवढ्यात भाऊची झाली एंट्री. भाऊची एंट्री होणार म्हणल्यावर जरा फटाके वाजविले. म्हणलं जाळंधूर संघच, कसंही विषय टॉपचा विषय. भाऊ काय आता म्हणलं जोऱ्यात एंट्री मारणार. आजपासून भावाचं नवीन लग्न झालेलं आहे भाऊचं, त्यामुळं भावाला लग्नाच्या वैवाहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा. कशी आली एर्टिगा? राणी सजून आली होती. भाऊला म्हणलं आता कसं आहे पुढचं आयुष्य सुख समृद्धीचं जावं आणि भाऊच्या ज्या मनोइच्छा आहेत त्या सर्व पूर्ण हो. काहीच अडचण नाही म्हणलं भाऊला. आता काय लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या. पसारा वगैरे सर्व उतरून घेतला. आता म्हणलं जवळपास आपल्याला 6 वाजले होते. आता भाऊचं एंट्री वगैरे झाली. आता आपण घरला जायला मोकळे. धन्यवाद.